आम्ही आता आमच्या रूमवरती आलो आहे. छान फ्रेश झालेलो आहोत आणि आम्ही नाश्त्यासाठी खाली जाणार आहोत. कारण आमची ट्रेन थोडी लेट झाली, त्याच्यामुळे ऑलरेडी उशीर झालेला आहे. तर नंतर येऊन मग बाकी तयार होणार. तर ही आहे आमची रूम. तर आता आम्ही चाललो आहोत काहीतरी नाश्ता करण्यासाठी, कारण खूप भूक लागली आहे. हे आहे आमचं हॉटेल. तर हॉटेलवरती पोहे उपमा तसं खाण्यापेक्षा आम्ही नाशिकचं जे फेमस आहे मिसळ किंवा काहीतरी वेगळं बघूयात अजून, तर ते खाण्यासाठी बाहेर आलेलो आहोत. स्ट्रीट फूड कारभारांना चटपटीत खायचं आहे, त्यासाठी. जर गुरुपौर्णिमेला पायी कोपरगावला येत असाल. कुठले तुम्ही? नांदेडचे. तुम्ही काय व्हिडिओ वगैरे बनवता का? हो. मी ते पाहिलं म्हणलं सारखं ते दिसतंय बरं का व्हिडिओ बनवता. व्हिडिओ तुम्ही पाहिले बा. हा मी बघते ना, नाही चेहरा पाहिलं सारखी एक व्हिडिओ बनवणार भाईकडे. अच्छा. ते थोडंसं हॉटेलवरती काय ते पोहे उपमा आहे, मग म्हटलं नाशिकचं काय खास आहे ते खायला नाही मग बाहेर. तुम्हाला मिसळ पाव छान आहे, साधना मिसळ. कुठे आहे ते? तुम्हाला आता इथून ना वाटलं परीक्षेने जाण्याचं काय ते असं ना ओला वगैरे काय तिथे बुक करून अच्छा अच्छा. तसे एकदम जबरदस्त आहे. साधना मिसळ आहे तुम्हाला इथे फिरण्यासाठी. सुलावाईने हा हा, बघायला लागेल. बघा तुम्ही आता इथं आता सगळं तुम्ही मॅगडी आहे तिथं बघा काय अच्छा. नाश्ता भेटतो तुम्हाला. बरं बरं. किंवा नाही तर सरळ साधना मिसळ छान आहे. अच्छा अच्छा. तर मेन कोण लेडी? बसी आता आम्ही थोडीशी शॉपिंग करायला चाललेलो आहोत. नाश्ता वगैरे झालेला आहे. वगैरे झालेली आहे आमची शॉपिंग, थोडी केली मी. आणि आता आम्ही कॅबची वाट बघत आहोत. नाश्ता करून आम्ही थोडंसं नाशिक फिरलेलो आहोत आणि आता पुन्हा आम्ही आमच्या हॉटेलवरती चाललेलो आहोत. तर बघूयात हॉटेल कसं आहे. मी तुम्हाला म्हणजे मगाशी थोडंसं दाखवलं होतं, पुन्हा दाखवते बाहेरनं व्ह्यू कसा आहे ते. हे आहे आमचं हॉटेल आणि असा आहे व्ह्यू. तर आता आम्हाला 3 वाजता निघायचं आहे इव्हेंटसाठी. चला आता तयार होऊयात. सगळीकडे फिरून फारून झालंय आमचं. मस्त शूट सुद्धा केलंय आम्ही आणि आता तयार होतो छान. अरे
ज्यांना आपण लहानपणापासून पिक्चरमध्ये बघत आलेलो आहोत त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा जो खरंच अनुभव होता तो खूप खास होता. आणि मी मकरंद सरांची खूप मोठी फॅन आहे. त्यांचा गंगे किंवा कट्टाळा आलाय बाबा हे डायलॉग मला प्रचंड आवडतात आणि मी नेहमी त्यांचे पिक्चर बघत आलेली आहे. त्यामुळे त्यांना भेटून मला खरंच खूप आनंद झाला आणि हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. तर त्यांना भेटून खरं मी खूप 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 खुश आहे. आणि माझ्या फोनची चार्जिंग संपली त्यामुळे मला पुढचं काही शूट घेता आलं नाही. नंतर मग आम्ही रात्री पुन्हा नांदेडला आलो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.